वानखेडेला असं जवळ ठेवायला पाहिजे हो. कुणाकडे काय झालंय, सगळ्यांना आम्हाला तक्रारी अशा येतात, छोटे छोटे खड्डे आणि पाऊस पडला ना ते खड्ड्यात पाणी काय कळत नाही आणि मग टू व्हीलरवाले पडता येईल तर मला हे पाहिजे म्हणून आम्ही इकडनं आलो तर ते मला करून द्या ना. यस सर. सर हा आपण आलो ना सर, हा ऑलरेडी आपण प्रस्ताव ॲग्नेस्टिक ॲप्रुव्हलसाठी पाठवला आहे, तो मंजुरी होईल सर. आणि याचे कॉटन फिलिंगचं पण आम्ही काम पण चालू केलं पावसात. एक काही ठिकाणी नुसतेच खड्डे हां तेवढे खड्डे तरी पहिल्यांदा ते लगेच करतो, चालू केले. आता येताना आपण वळल्यापासून आपण बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी डस्ट आहे का तर रस्ता खराब आहे तर ते काय काय आता गाडीत बोललेलं सांगा. हां ठीक करतो मी, ते चालू केले. सकाळी सकाळी येऊन काही गोष्टी करतोय, काही सुरुवात झाली पण अजून त्याला गती देण्याचं काम सगळे मिळून आम्ही करणार आहोत. तुम्ही पण मला मदत करा. कुणावरही आम्ही अन्याय करणार नाही, पण जी जागा आम्हाला पाहिजे वेळ पडली तर मोठ्या मोठ्या इमारती पण आम्ही पाडणार, पण त्याचा जो काही सर मोबदला अनधिकृत असेल त्याला 1 रुपया देणार नाही, अधिकृत असेल त्याला रितसर जो काही व्हॅल्यू असेल त्याची ती देऊ. आणि आत्ता आपण जे काही करतोय कुटुंबात त्याच्यामध्ये वानखेडे तुम्ही असाल, कदम कुठे आहेत, कदम असतील आमचे, आता सध्या अतुल आहे, नंतर राहणे तिथे येणार आहे, तुम्ही इथंच आहे. आपण सगळेजण पुन्हा 1 महिन्यानी असंच तेव्हा सुट्टीच्या दिवशी मी आज म्हणलं काल काय झालं ह्याला सुट्टी दिली, मुंबईला सुट्टी आहे, आज नारायण पौर्णिमा मग आज तिथे सुट्टी आहे, त्याच्यावर मी माझ्या लोकांना म्हणलं सुट्टी असल्यावर जरा ट्रॅफिक कमी असतं, आपण खरं शनिवार किंवा रविवार निघायचा होता एका दिवशी गुरुवारी. आता अजून काही बोलायचं होतं ह्याच्यात मॅक्झिमम तुम्ही शेखर सिंग तुम्ही आणि कदम त्यांनी मला सहकार्य करा आणि जे कशात आणि हे मध्ये वानखेडे आमचे वानखेडे आता ह्या चौघं सोडून जे काही राहतं ती जबाबदारी माझी, म्हणजे मग कुठले पैशापायी कुठं थांबणार नाही. दादा 75 मीटरचा रस्ता रेडी आहे, फक्त MIDC झाली की रस्ता करत नाही. मगाशी त्या चौघांची चर्चा झाली, त्याबद्दलचा निर्णय आम्ही घेतला. शांत बसा. हे अतुल होतं ना काम खूप महत्वाचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये जरा फास्ट काम करावं लागेल आणि मग बाकीच्या त्यांना गाडीत सांगितलं त्यांचं काम हे करता येईल. अरे अतुल कुठे आहे रे बाबा? काही प्रॉब्लेम आहे जरा माझी विनंती ते फास्ट करू. आज तारीख आहे 8, किती तारखेपर्यंत करा? 8 दिवस बघा पुन्हा नाही इकडचं काम अतुलला काय सांगायचं काय का तो तुम्ही घेतलं 10 मीटर मला 10 मीटर नाही. अहो आम्हाला तो पाहिजे
किती डेट सांगा. हा 6 इंचाला काय पाहिजे. अरे बाबा तो कॉन्ट्रॅक्टरचा 10ला मी डिस्टर्ब करत नाही. तो 10 सोडून इकडे वाढवायचा इकडे वाढवायचा 10 म्हणजे 3 लेन ना. हा मग ते आम्हाला आता 1.5 लेन इकडे वाढवायची 1.5 लेन इकडे वाढवायची. हा म्हणजे किती लेन झाल्या. हा मग 6 लेनच कर. बरं त्याच्यात नवीन ताब्यात आज या वानखेडे सगळ्या ठीक आहे रे. जरा, सांगा. आपण आता इथं होईल. सर साहेब सांगतात ना हा मिसिंग लिंक आहे सर. ते याच्या महिंद्राच्या पाठीमागचा याचा ऑलरेडी टेंडर काढलं आणि अप्रूव्हला पाठवलं सर. ते आलं की लगेच चालू करतो. तो मधला ब्रिज आपण इथून वेल्लार सुलभ असताना ट्रकच्या लक्षात ड्रायव्हरच्या आलं नाही. चाक गेलं की झालं सगळं वॉल वाटलं फुटिंगवर करून घेतो लगेच चालू करतो संध्याकाळी. हो का. हे सगळं खचले. एमआयडीसीच्या गाड्या आतमध्ये येतात त्या रोडने. त्यांचं म्हणजे आम्ही एमआयडीसीच्या बाहेर अजिबात रोड करणार नाही. खालुंदातला मधला जो रोड येणार आणि मग तो रोड टाकून दिला होता. आता त्या रोड पूर्ण रोड एमआयडीसी वापरतो. एमआयडीसी त्याच्यावर काहीतरी करत एमआयडीसी एमआयडीसीचं करेल पीएमआरडी त्यांच्या तिथलं करेल पीडब्ल्यू त्यांच्या. दादा एमआयडी